हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ताच फ्रेश झाली आणि आज आमच्या घरी कोण कोण आलं आहे माहिती का? माझी दोन्ही भाऊ आले. कारण रात्रीच आले ते. कारण आमच्या गावात एक दुःखद घटना घडली का आमच्या गावातला एक मुलगा म्हणजे माझ्या दादा त्यांचा मित्रच आहे, तो एक्सपायर झाला. तर त्याच्यासाठी ते आले होते इथं. तर आता आहे आजचा दिवस. आणि तर मम्मीचं चालू इथं कुरडयांचं काम. कुरडया बनवायच्या आहे तर मम्मी गहू धुवून आता ते भिजत घालते डब्यांमध्ये आणि इथंच उन्हात ठेवायचं. कारण मग ते उन्हात गरम होऊन जास्त भिजल्या जाते ना आणि त्यांचा चिक पण चांगला पडतो. तर त्याच्यासाठी आता 2-3 दिवसांनी राहतील मम्मीच्या कुरड्या. तर मम्मी आता गहू धुवून आणि डब्यात ठेवते. घरात बसून बसून थोडंसं बोर झालं, आता बाहेर फेरफटका मारून येते. माझा अजून एक भाऊ आलेला आहे तर त्याला पण भेटून येते. ज्या दादाकडे गेले होते तो झोपलेला होता, कारण तो पण रात्रभर जागा होता त्याच्यामुळे तो पण झोपलाय. मग काय मला कुरडईचा भुगा दिला आंटींनी, मी घेऊन आली. आता जेवण करायचं आहे. आज हे आमटी भेंडी अजून काय हे कुरडईचा भुगा आणि चपात्यांचा भुगा आणि चपाती. पप्पा बसले. मम्मीला तर आज सोमवारी त्यामुळं आम्ही मग येतोय अजून. आणि दादा झोपलाय, तो रात्री त्याची झोप नाही झाली त्यामुळे तो आत्ता झोपलाय. तो नंतर जेवणार. साहेब पण आले जेवायला. त्यांचं जरा काम चालू होतं त्यामुळे ते थोडे लेट आले. हो साहेब हाय गारा. आज कुछ तूफानी करते है असा वाला सीन होता माझा. हां इकडे तर बाई फार बाटली उलटी करून राहिलं तोंडात. तर जेवण झालं माझं, आता खिचडी खायची. जेवण झालं, हात धुतला आणि आता मम्मीने खिचडी बनवली. परत खिचडी खाते आता. देवर का मला पण थोडी. अरे बाई एवढी खिचडी दिली का? जेवण झालंय मा पण खायची मला. हे बघा आमची गँग इथं बसलेली असती. आता मी पण आली यांच्याजवळ टाइमपास करायला. राहू द्या, आत्ता गेले नाही तर लागले शायनिंग मारायला. आणि शुभम पण आलेला आहे. अजून एक मेंबर ऍड झालाय आम्हाला. त्याला मग अशी उठवायला आले, हा उठलाच नाही, झोपेला होता कारवर. मालूम होतं मला कळलंच नाही. तीन अंगठ्या माझ्या बोटात चांगल्या वाटतंय ना, हे सांगा तुम्ही. याची एक आहे आणि एक याची अंगठी. तर यांच्यापेक्षा अरे तुमच्यापेक्षा माझ्या बोटात जशी चांगल्या दिसू राहिले ते मलाच ठेवली. कर शिव हे काय तू अंगठ्यात घातली, याची या बोटात घातली. तुमच्यापेक्षा चांगले दिसते, मलाच राहून देतात. नजर लागली. 100 रुपयाची अंगठी घेऊन 150चं पॉलिश केलंय. ए भारी, पण मला आवडली. लाईट येतो आपण मग त्याच्यात दाखवणार नाही तसं डिरेक्ट नाही. तुला ओरिजिनल एक नाही ते पाहायचं का? अंगठी शिवमची का? घासा लागेल त्याला. नाही घासाव नाही लागणार. ती स्टॅम्प असं नाही. आमचा भाऊ तर इतका मोठा सोनार आहे का बस. हे बाय काही विचार ना एवढा 22 के 916. 485 म्हणजे काय राहतं रे? 429 916 म्हणजे 22 कॅरेट. लॉजिक काय काय 999 24 कॅरेट. हा का? की लोकल नको दाखवा अंगठी. कुठं कामाला होता रे? कुठं कामाला होता रे तू सोनाराच्या दुकानात? ये बाई ही दाखव ना आपली 100 रुपयाची. 100ची नाही ती. याला 1 तासापासून सांगितलं, हे गरम करून आणल्या का काय? भोगार पाणी आहे ना. भोगार असली तर ते गरम नाही पेत आपण. हात बर्फ म्हणलं होतं, याला डायरेक्ट पातळवर आणलं सर. हा एवढे पैसे खर्चून आला काय ना तिकडच. 20% एक्स्ट्रा चालू आहे. दे माझ आधी चकोबार घे. अरे चोकोबार दे. पाहिले काय पिसळेल पोर आहे. स्टिंग तर घेतली वरून. हे पाय खाऊन झाल्यावर एक्सपायरी पाहू राहिलं. आता कायच करणार आहे, खाल्लं तर काय याला 1 तासापासून सांगत होते मला
काहीतरी पार्टी दे. गव्हर्नमेंट जॉबला आहे पोरगं, काहीच देत नाही. 1 तासानंतर हाकवून दिला त्यानं. आज आम्ही सगळे भाऊ बहीण एकत्र बसलेलो होतो. सगळे आलेले घरी, त्यामुळे आज सगळे एकत्र होतो. भाऊ बहीण म्हणजे बहीण मी एकटीच आहे आता, बाकीच्यांची सुट्टी झाली त्या येऊन गेल्या, मी एकटीच आहे आत्ता. आणि हे सगळे आलेले होते तर बसलो होतो. आधी मोयाकडून पार्टी झाली, आता सुशांतने दिली. असंच एकमेकाला हसत मग एकमेकांनी अशीच पार्टी देऊन टाकली. मग अशी चोकोबार खाल्ला, आता यांनी कोण आणला, आता कोण खाते. आधी लय मज्जा असायची. आणि मला 1-2 कमेंट आले की तुझे मित्र मैत्रिणी दाखव. आता मैत्रिणींचे तर माझे लग्न झालेले आणि मित्र मला दुसरे कोण नाही. माझे 2 भाऊ आणि मी, आम्ही तिघं एकाच क्लासमध्ये होतो. आम्ही तिघं सोबतच जायचो. 4थीपर्यंत तर मला मैत्रीणसुद्धा नव्हती, मी त्यांच्यासोबत जायचे. ते जर आणि ते इतके खोडीचे होते, मुद्दाम माझ्या आधी निघून जायचे शाळेत आणि मला रडायला लावून द्यायचे. ते गेले का मी इतकी रडायचे की बस. म्हणजे ते होते 4थीपर्यंत मला मैत्रिणी नव्हती, मी त्यांच्यातच राहायचे, त्यांच्यासोबतच शाळेत जायचे, त्यांच्यासोबतच घरी यायचे. त्यामुळं आणि आमचे कसे सगळे चुलते वगैरे जवळ आहे ना, त्यामुळं आम्ही भाऊ बहीण खूप जास्त आहे मला. आता सगळे कोणी जॉबला गेलं, कोणाचे लग्न झाले, काही सगळे बाहेर गेले, असे एकत्र आले की मग मज्जा येते. आता आज आम्ही लय दिवसातून एवढे एकत्र आलो होतो. तर चला आता मी मस्त कोण खाते. तर आता आमचा मोया निघाला आहे पुण्याला जायला. आजच्या दिवस सुट्टी होती, तर आता परत जातोय तो. काय रे, काय सापडू राहिलं? चला त्याची बॅग घेऊ, तो चालला तर. खरे मोय त्याला बी यायचंय का? सगळे आले, त्याच्यातला आता एक चाललाय आमचा मोया. तू दिसतो इकडे, मी बी येते मोया समोर बॅग घेऊन. शुभम पण चाललाय. बाय बाय, या लवकर. बाय बाय. बर जा. मला म्हणते तू कधी जाणार धनपाडीला, मला बी काढून देऊ राहील. तर काहीच मी, मम्मी आणि पप्पा आम्ही चाललो इथं पोयगावला. आम्हाला थोडी शॉपिंग करायची. आणि आज मी त्या दिवशी जो ड्रेस घेतला होता तो घातला आहे. तर कसा दिसतोय कमेंट करून नक्की सांगा. कोणाला टरबूज खायचं? हातवर करा. तुला खायचं का? तुला खायचंय का रे? हातवर. तुम्हाला खायचंय बाबा? तुम्हाला खायचंय का टरबूज? बाबानं तुम्हाला डायरेक्ट इग्नोर केलं. चला आता मी टरबूज कापते, मला नाही खायचं तरी मी.